लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम साधत पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम प्रताप शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। या शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल 60 युनिट रक्तदान केलं। पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्टेडियम हॉलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावं तसेच रक्तदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। शिबिराचे उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील येळावी, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदाले अप्पा, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी व सर्व संचालक मंडळ तसेच संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य, परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। रक्तदानासाठी विशेषतः तरुणाईने दाखवलेला उत्साह सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला। रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। तसेच भविष्यात गरज पडल्यास रक्त उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आयोजकांकडून देण्यात आलं। यावेळी रक्तदात्यांना आंब्याचे झाड, स्मार्टवॉच, पाण्याची बॉटल, जेवणाचा डबा तसेच विविध उपयुक्त साहित्य भेट देण्यात आले। एकीकडे रक्तदानातून जीवन वाचवण्याचा संदेश आणि दुसरीकडे वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धन असा दुहेरी सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला। विशेष म्हणजे रक्तदात्यांना देण्यात आलेलं आंब्याचं झाड हे केवळ भेटवस्तू नसून माणूस आणि निसर्ग यांचे अतूट नाते जपण्याचा संदेश देणारं प्रतीक ठरलं। झाड लावा, झाड जगवा आणि समाजासाठी जगा हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला। यावेळी बोलताना प्रदीप कदम म्हणाले, धोंडीराम शिंदे यांनी शिक्षणासोबतच सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले। संस्थेमार्फत राबवण्यात येणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत। अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच गंभीर आजारामध्ये रक्ताची गरज भासत असताना रक्तदात्यांनी केलेले रक्तदान अनेकांसाठी जीवनदायी ठरत असल्याचं मान्यवरांनी सांगितलं। रक्तदान हे श्रेष्ठ दान हा संदेश देत समाजसेवा, पर्यावरण प्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेले हे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झालं। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।